आपली परिस्थिती जशी आहे ना तशी आहे, त्याच्यावरतीच स्ट्रगल करायला शिका. कारण भगवंताने दिलेला जन्म आपण तर चेंजिंग करू शकत नाही, परंतु त्यात मेहनत करून आपण नक्कीच चेंज करू शकतो. तुम्हाला उदाहरणार्थ सांगते, लिंबू हे जन्माला आले लिंबाच्या, तर ते आंब्याची कॉम्पिटिशन करतं का? नाही. हरिण कधी वाघाची कॉम्पिटिशन करतं का? नाही. कावळा कधी बगळ्याची कॉम्पिटिशन करतं का? नाही. जर ह्या चार प्राणी जर आपले कॉम्पिटिशन करत नाही, तर मग आपले हे 2 पायाचा प्राणी का वर कॉम्पिटिशन करतो? कारण की मेहनत बरोबर यश असं कधीच होऊ शकत नाही. काय? मेहनत बरोबर यश हे कधीच होऊ शकत नाही. मेहनत तर आपण करतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मागच्या जन्माची पुण्य पण त्याच्यात पाहिजे. जर आपल्या मागच्या जन्माचे कर्म जर चांगले असेल ना, तर या जन्मामध्ये किती भागाकार होतोय, किती वजाबाकी होते, किती बेरीज होते आणि किती गुणाकार होतो, याच्या हिशोबाने देव आपल्याला मेहनत बरोबर आधी कर्म आणि नंतर बरोबर यश ह्या पद्धतीनं आपल्याला स्ट्रगल करून यश नक्की देणार आहे. परंतु त्यासाठी आपल्या मागच्या जन्माचं कर्म हे नक्कीच चांगलं लागतं. आता याच्यावर समजा कुणी म्हणे अंधश्रद्धा आहे, असं कधी होऊ शकतं का? पण नाही. तुम्ही शास्त्रामध्ये वाचा, गीता वाचा, रामायण महाभारत वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल मागच्या जन्माच्या कर्मानुसारच आपला हा जन्म मिळालेला असतो. म्हणून देवासंग भांडायचं नाही, मी गरीबच का आणि हा श्रीमंतच का. अरे आपण गरीब म्हणून जरी जन्माला आलो असलो तर श्रीमंत म्हणून मरायची लायकी ही माझ्यात आहे आणि ती मी लायकी लोकांना दाखवूनच द्यावा. असं जर प्रत्येकाने ठरवलं ना, तर गरीब म्हणून जन्माला आला आहे पण गरीब म्हणून मरणार नाही, हे नक्कीच खरं ठरणार आहे. म्हणून तुम्हाला गरीब म्हणून मरायचं नसेल तर बिझनेस स्टार्टअप करा आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं का नाही हे स्वतःवरती आणि वरच्या कॅप्टनवरती आधारित आहे. तुम्ही नक्कीच त्याच्यात यशस्वी होऊ शकता.